मी मृण्मयी. एव्हरीबडी रेडी? नमस्कार, मी मृण्मयी. वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असाल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जर हा माझा पहिला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की पाहत राहा, कारण तुम्हाला खूप मजा येईल. सो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे बिकॉज माझ्यासोबत आहेत माझ्या 4 स्पेशल बहिणी. सो मी पहिली त्यांची ओळख करून देते. तर ही सगळ्यात मोठी जुईली, त्याच्यानंतर साक्षी, त्याच्यानंतर आर्या आणि या व्हिडिओचा क्यूटनेस कोशंट वाढवण्यासाठी स्वरा, सगळ्यात लहान. सो हा व्हिडिओ असा असणार आहे की मी यांना माझ्याबद्दल काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याची त्यांना उत्तरं द्यायची आहेत. जिची उत्तरं माझ्याशी जास्त मॅच होतील ती ऑफकोर्स या चॅलेंजची विनर आहे आणि तिला मिळणार आहे माझं सगळ्यात जास्त प्रेम. जास्त काही पसारा करण्यापेक्षा आपण प्रश्नांना सुरुवात करूया. सो माझा पहिला प्रश्न असा आहे की इन विच इयर आय वॉज बॉर्न. माझं जन्मवर्ष. तुमचं झालंय की तुम्ही डन म्हणायचंय आणि मग आपण सगळ्यांचे झालं ना. झालं माहिती मी आधी चीटिंग करू नका, गुगल तर अजिबात करू नका बिकॉज आय एम नॉट रेडी. आन्सर थोडी आता सांगायचं, दाखवायचं. 2002. तू बोल, जे येत आहे ते बोल. 2002. अँड द राईट आन्सर इज 2003. मी साक्षीपेक्षा 6 महिन्यांनी लहान आहे, त्यामुळे हा पॉईंट जातोय साक्षीला. पण तिने 2003 लिहिलंय तेच बोला प्लीज. आन्सर सांगितलं तसं हळूच बघूया. मुव्हिंग ऑन. सो सेकंड क्वेश्चन, जे लिहिलंय तेच बोलायचं आहे. इफ आय हॅड टू शेअर अ बेडरूम विथ वन फॅमिली मेंबर, हू वुड आय चूज? ओके, जर मी एखाद्या फॅमिली मेंबरशी मला रूम शेअर करावी लागली तर मी कोणाला निवडेल? फॅमिलीचा विचार करू नका, आपल्या 7 जणांपैकी कोणाचं तरी नाव घ्या. ओके, जे नाव तुम्ही लिहाल तेच बोला. एंड इट्स व्हेरी इझी. मला माहिती नाही ऍक्च्युली आन्सर काय, पण मी ओके, जे तुम्हाला वाटतंय ते. फॅमिली मेंबर मध्ये आई, पप्पा, भाऊ, दादा. आपण 7 जण. रेडी? रेडी? तुझा आन्सर काय आहे? जुई, साक्षी, स्वरा. साक्षी. अँड द करेक्ट आन्सर इज साक्षी. मला साक्षी माझं कंपॅरिझन वाटते. ऍक्च्युली आन्सर होतं साक्षी किंवा आर्या, पण साक्षी. त्यामुळे 2 गुण साक्षीला आणि बाकी सगळे तू मारलाय. आणि स्वराला पण 1. ओके, तिसरा आन्सर आहे व्हॉट वॉज माय क्लोज फ्रेंड्स नेम व्हेन आय वॉज इन प्रायमरी स्कूल. प्राथमिक शाळेत असताना माझी एक मैत्रीण होती जी खूप जवळची होती. तिचं नाव काय आहे, जी आता मुंबईत नाही आहे? हा क्ल्यू आहे. तुम्ही कोणतंही रॅन्डम नाव लिहा जे तुम्हाला आठवतंय ते माझ्या संदर्भात, आणि मग मी सांगेन. नाही, मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे रॉंग नाही माहिती कोणाला. सांगितलंच नाही. आता मुंबईत नाही, ती नाही राहत. नाही माहिती. किरण. कधीच नाही ऐकलं. नाव ऐकलं होतं पण प्रायमरी शाळेत खरंच किरण नाव माहिती होतं. पण मुंबईच्या बाहेर आणि ते सोड, मी नाव ऐकलं होतं पण मला हे नव्हतं माहिती की प्रायमरी मध्ये ती तुझी ठीक आहे. मूव्हिंग ऑन. विच वॉज माय लिस्ट फेवरेट सब्जेक्ट इन स्कूल. माझं शाळेत असताना सगळ्यात नावडता सब्जेक्ट मॅथ्स, इंग्लिश. असं विचारायचं नाहीये. काहीतरी लिहा. हा, काहीतरी लिहा तुम्ही. झालं. रेडी?
साक्षी तू सायन्स. आणि सायन्स माझ्या बाबतीत कसं लिहू शकतेस? आणि कोण? आर्या हिस्ट्री. मॅथ्स नाही तर मी हिस्ट्री लिहिणार होते पण मी जॉग्राफी हे सोशल सायन्सेस. जुई दीदी आणि आर्याला हा पॉइंट मिळतोय. So 1, 2, 1 आणि 1. Okay. Then 5th question. What did I want to be while I was growing up? मला लहान असताना काय बनायचं होतं? हे खूप ऑब्वियस आन्सर आहे. याबद्दल खूप चर्चा झाल्या. खूप चर्चा झाल्या याबद्दल. हा मला पण माहिती. मला त्याचं नाव काय आठवत सो मला पण जे वाटतंय ते मी लिहिलं. तिकडे कुठेतरी मला जायचं होतं नासामध्ये. लिहित असते तुला वाटतंय ते लिहित काय? Astronaut आहे? Astronaut. Yes. तुम्हाला ते वाटतंय ते लिहा ना आता. मी तर लिहिलंय म्हणजे मला ते वाटत होतं पटकन ठेवायला लागतं. रेडी एव्हरीवन? मला स्वराला आधी उत्तर विचार सगळ्यात. स्वरा ऍक्ट्रेस नाही तर फॅशन तुला टीचर Astronaut. ऍक्ट्रेस लिहिलं. साक्षी. 3, 1, 1, 1. कारण मी एक्ट्रेस या ह्याच्यावरून पण मला हे क्लॅरिफाय करायला आवडेल की घरात खूप लोकांना असं वाटत होतं की मला ॲस्ट्रॉनॉट बनायचं होतं अंतराळवीर. पण मला अंतराळवीर नव्हतं बनायचं. पण मी हे आन्सर करेक्ट यासाठी म्हणते कारण असंच वाटत होतं सगळ्यांना. पण मला ॲक्च्युली इकडे पृथ्वीवर बसूनच कॅल्क्युलेशन्स करायचे होते आणि एक ग्रह वगैरे नवीन शोधायचा होता. सो दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड टू बिकम. So the next question is, if I had to share a lottery prize with one other family member, who would I choose? जर मला लॉटरी लागली तर आणि जर मला ते प्राइज शेअर करायचं असेल तर मी Cousins कोणाला चं निवडेन? नाव सांग. फक्त कझिन्स पैकी कोणाचंही नाव घ्या. तुमच्या 7 जणांपैकी जर मला कोणाला तरी ती प्राइज शेअर करायची असेल तर मी कोणासोबत करेन? म्हणजे आपल्यामधून म्हणजे सगळ्या भावांना. भावंडांमध्ये. हां तर काय पण लिहिलंय? नाही जरा विचार मी पण काहीतरी लिहिते. हे पण असं नाहीये मी तुला बरंच ओळखते पण हे सगळं मला नाही माहिती काही गोष्टी. ठीक आहे. इट्स फाईन. इट्स जस्ट फन. माझं होते सगळं माझं तसंही सगळं चुकतंय. ये रेडी? येस. साक्षी खूप वेळ लावते UPSC एक्झाम सारखा पण तिचा आन्सर्स पण करेक्ट आहेत. सो तुला पण हा खूप इंटरेस्टिंग गेम आहे मला खरंच खूप आवडला. सांग. रेडी? हा रेडी? हां मी ओंकार दादाचं नाव मी माझं सांगते. वेदा तू? आणि कोणत्या काय? दादा? आणि काय? आन्सर इज साक्षी. हा? मी ऍक्च्युली मी साक्षी पण का? लिहिलंय एक तसं. मिनिट का? नाही मी साक्षी लिहिलंय. मग स्वराला 2 पॉइंट्स. साक्षी 4, 1, 1. काय बोल दादा बोलली हा पण मी लिहिलंय बघा. हे चुकीचं होतं. नाही तिने लिहिलंय ना. नेक्स्ट टाइम साक्षी यासाठी मी ऍक्च्युली मी आर्याच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहे बिकॉज ती माझ्यापेक्षा लहान आहे. मी असा विचार केला पण नंतर मला असं वाटलं आर्याला जर पैसे दिले तर आर्या उडवेल. साक्षीने साक्षी उडवणार नाही साक्षी आर्याच उडवेल. ती स्वतःचे लॉटरीचे नाही उडवणार. खूप विचार करून काही नाही. हा खूप सोपा आहे प्रश्न. व्हॉट्स माय फेवरेट डिश किंवा कोणतेही स्पायसी cuisines दोन्ही घ्यायचं. एक स्पायसी आणि एक डेझर्ट असे 2 ऑप्शन्स लिहा. जर तुमचे दोन्ही बरोबर आले तर तुम्हाला 2 पॉईंट्स मिळतील आणि जर एक बरोबर आलं तर 1. तुम्ही असं एखादं हे पण चॉईस करू शकता की चायनीज पंजाबी असं तुम्ही काही असं पण जरी मला स्पेसिफिक बेसिक वाटतं ते डिश नाही झाली तरी म्हणजे सुचली तरी. रेडी एव्हरीवन? ह्याच्यात पण 2च ऑप्शन ठेवलेस ना म्हणजे एकच डिश एकच. हां म्हणजे एक डेझर्ट सांगायचं आणि एक हे दोन्ही बरोबर आलं तर 2 पॉईंट. त्याच्यात कोण? रेडी एव्हरीवन? एकच घ्यायचं आहे. आर्या डोनट आणि चायनीज डोनट करेक्ट आहे 1 पॉईंट. पिझ्झा आणि डोनट. पिझ्झा आणि डोनट सेम. बर्गर आणि डोनट. माझं बोलते सगळं.
तुला आता मिळतात 3, दोनच point. तू 6. तू 6, ही 4 आणि तुला बर्गर आणि डोनट. हा मग बर्गर नाही, मग तुला 1 आणि आधीचे 2 असे 3 पॉईंट. आणि मला किती 2? हा तुला 3 झाले टोटल तुझ्या. आता नेक्स्ट, व्हॉट वुड आय चूज बिटवीन बर्गर किंग अँड मॅकडॉनल्ड्स. मॅकडॉनल्ड्स आणि बर्गर किंग पैकी मी काय चूज करेन, काय प्रिफर करेन बर्गरसाठी. बर्गर किंग आणि बर्गर. या दोघांपैकी मी कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाईन. मॅकडॉनल्ड्स Burger King. मॅकडॉनल्ड्स. बर्गर किंग मॅकडॉनल्ड्स इज द बर्गर किंगच लिहिणार होती बट मी दीदीचे जास्त चार. व्हिडिओ तर मॅकडॉनल्ड्स मध्येच बघितले. Regular viewers. किती सगळ्यांना आपले पॉईंट्स लक्षात येतात. माझे 4. 4. मी इथे लिहूनच ठेवते ना. नेक्स्ट क्वेश्चन इज माय करंट फेवरेट लेस फ्लेवर. लेसचा फ्लेवर माझा आत्ताचा फेवरेट कोणता आहे. रंग सांगा. मला ते माहिती होतं की पाहिजे काय चीज पण हे फ्लेवर नाही माहिती. रंग जाऊ रंग लिहिलाय मी रंग. आणि ते यायचं ना सगळे चिकटच नाही, लेस लेस मध्ये लेस नाही. लेस माझा फेवरेट स्नॅक आहे आणि त्यातला माझा फेवरेट फ्लेवर सध्याचा. सध्या खाल्लंच नाही आपण. हा त्याच्यामुळे लिया कोण डन. कधीचे नाही. काहीतरी आठवलं ते लिहू. Creamy roll. मसाला. चाट. नाही, मला वेस्ट इंडिज आवडतो, ऑरेंज कलर. ओके. So none of you get that point. The next question. तुझी इंक उडते. How many exes have I had? माझे एक्स बॉयफ्रेंड्स किती होते. तर तुला पॉईंट मिळणार आहे, डोंट वरी. तू कोणताही रॅन्डम नंबर लिहू शकतेस, तुला पॉईंट मिळेल. झालं. 0. 0. एव्हरीबडी गेट्स. नाही नाही. किती. 3. 7. 7. माझं 5. 3 आणि तुझं 5. बाय. 4. ओके. नाही. त्याच्यानंतर वेअर वुड आय लाईक टू गो फॉर अ ट्रिप. इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक. एक देश सांगा आणि एक भारतातली जागा सांगा. जर दोन्ही बरोबर आले तर 2 पॉईंट्स, एक बरोबर आले तर 1 हे point. खूप कठीण आहे यार, पण तू त्यापेक्षा प्लेसेसची नावं सांगितली असतीस तर बरं पडलं असतं. म्हणजे 2 प्लेस इंटरनॅशनल सांग, 2 प्लेस डोमेस्टिक सांग. ओके. त्याच्यामुळे मग आम्ही ओके, मी 2 इंटरनॅशनल प्लेसेसचे तुम्हाला हे देते. एक मॉलदीव्स, स्वित्झर्लंड अँड साऊथ आफ्रिका. लक्षात राहील की तुम्ही यापैकी एक चॉईस करा. रेडी. आणि डोमेस्टिकमध्ये केरळ, 7 सिस्टर्स, ते नॉर्थ ईस्ट, ते 7 स्टेट्स आहेत त्या, आणि मनाली. 7 स्टेट आहेत तू काय बोलली. मेघालय, मिझोरम, त्या ज्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत त्या. जे ते तू काय पण त्याला काहीतरी बोलली? वर्ड आहे ना 7 सिस्टर्स. मराठी. ते ते आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम, ते सगळं जे आहे ना ते. म्हणजे लक्ष्मणी काय नाही नाही, ते नाही. रेडी. थांब नाही. तू काय सांगितलेलं दुसरे ते 3 ऑप्शन साऊथ आफ्रिका, स्वित्झर्लंड आणि हे आणि मॉलदीव्स. दुसरं दुसरं 7 सिस्टर्स, कन्याकुमारी आणि मनाली. केरळ बोलली. हा, केरळ, कन्याकुमारी. रेडी. येस मी सांगू. स्वरा. मालदीव 7 सिस्टर्स. मॉलदीव आणि 7 सिस्टर्स. साऊथ आफ्रिका 7 sisters. मालदीव आणि 7 आर्याला 2 पॉइंट्स. साऊथ आफ्रिका आणि तेव्हा मी तिला बोलले 7 सी sisters. मला पण एक तुला 1 पॉइंट आणि तुला पण 1 ना. 5. तुला पण 1. साऊथ आफ्रिका बोललीच नाही. ती मॉलदीव 7 सिस्टर्स बोलली ना. 7 पहिला सिस्टर्स point. 1 पॉइंट. किती 1, 2 आणि 6 नाही
मामीला सहा. बोल मामी येते. ओके. त्याच्यानंतर माय Twenty. फेवरेट काइंड ऑफ ज्वेलरी म्हणजे इयरिंग्स, नेकलेस, बँगल्स, रिंग्स यापैकी मला काय आवडतं? हातातून? ए काय यारी माझं काय किती केलंच बघते नाही यार. व्हिडिओ बघू शकते. डन. So there was a minor disturbance and now we are back. So the answer for my favorite kind of jewelry is Earrings. रिंग्स. रिंग्स. earrings. मला कानातले आवडतात. Okay. And who is my current Bollywood crush? कसं माहित बघ ना पटकन. ए, मला ना ते दोघांमध्ये काही- Initials लिहा. पूर्ण स्पेलिंग बिलिंग नका इनिशियल्स लिहा. डन. Done? कन्फ्यूज झाली. मी पण कन्फ्युज झाली. दोघं जण आहेत. एकच सांगू शकतो. हे ऑप्शन द्या चालेल. मी ऑप्शन दिलं तरी चालेल. हा मग पण मी म्हणजे त्यातला दोनच आला ऑप्शन पाहिजे. आपण देऊ शकतो. दोनच ऑप्शन द्या. त्यातला जर एक तुमचा असेल बरोबर you get the point. Ready? एक मिनिट. कधीच केलंय मी ते. स्लॅश करून काय देतेस? तुला काय करायचंय? ओ शिट यार. रेडी? येस. मी हा. लिहिलंय वरुण धवन आणि रणबीर मी लिहिलंय रणबीर आणि आदित्य. कपूर. हा कपूरवालाचा. आदित्य रॉय. विकी कौशल आणि रणबीर कपूर. रणबीर कपूर आणि तो- आदित्य रॉय कपूर. अरे यार, बस मीच बोलली दोन ऑप्शन ते नाही दिली. हे तू रणबीर कपूर मला आदित्य रॉय कपूर मला रणबीरचे इंटरव्ह्यूज बघायला आवडतात आणि मला असा लाईक अट्रॅक्टिव्ह आदित्य रॉय कपूर वाटतं. सेम इयर. हर्षूला पण खूप आवडतं. So next question is, if I could time travel, would I travel to past or future? जर मी टाइम ट्रॅव्हल करू शकले तर मी भूतकाळात जाईन की भविष्यकाळात? दिस इज द सेकंड लास्ट क्वेश्चन बाय द वे. 13वा की 14वा? चेंज करायला नाही असंच जायला. असं जर मला बघायचं आहे जस्ट की पास्टमध्ये जायचं असेल तर ऑफकोर्स चेंज करायला, फ्युचरमध्ये जस्ट एक्साइटमेंट तर मी काय करेन? काय 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 पास्टमध्ये जायचं असेल तर मी काहीतरी चेंज करेन आणि फ्युचर म्हणजे एक्साइटमेंटसाठी म्हणजे की काय आहे असं तर मी काय करेन? एकच लिही. एकच एकच येऊ शकते. रेडी? रेडी? साक्षीला विचार आधी साक्षी का साक्षी फ्युचर. फ्युचर. तिच्या चाटचं पण येणार. फ्युचर कारण मी एक्साइटेड काय सात. अँड द लास्ट क्वेश्चन इज, डू आय वॉन्ट टू गेट मॅरिड इन फ्युचर? म्हणजे मी लग्न करण्यासाठी उत्सुक आहे की नाही? येस. बोला येस. तर हा पॉईंट सगळ्यांना मिळतोय. तर अशा प्रकारे माझ्याबद्दलचे प्रश्न झालेले आहेत. आता आपण सगळ्यांचे पॉईंट बघूया. ऑब्विसली आपल्याला विनर आय गेस साक्षी ना. किती पॉईंट आहे? नाही, पण जे तू बोललीस की साक्षीसोबत तू पैसे शेअर करशील त्याचा काय रिझन होतं आणि रूम पण तिच्यासोबत शेअर करायची. आणि साक्षी आणि पहिल्या दोन्ही वेगवेगळं सांगा. ऑन कॅमेरा. हा. साक्षी आणि माझं आय डोंट नो म्हणजे आमच्यात पण भांडणं होतात पण आमचं बऱ्यापैकी पटतं आणि मला असं वाटतं की साक्षीची आणि माझी भांडणं कमी होतील आणि काम वगैरे करायचं असेल तर आम्ही बरोबर एकमेकांच्या सोयीने घेऊन ते करू शकतो. त्यामुळे बेडरूम तिच्यासोबत ओके. आणि ते झोपण्याचं पण कारण आहे. तुला अजिबात आवाज वगैरे सहन होत नाही झोपताना सो ते त्याच्यामुळे तुझं नव्हतं. त्यामुळे आर्या किंवा साक्षी दोघी मला नाही, पण ते चालल्या असत्या. पैशाचं आम्हाला कोणालाच पटलं नाही की ते साक्षीकडे देशील. पण ठीक आहे, आम्हाला रिझन ऐकायला आवडेल. पैशाचं हे कारण होतं मी ठरवलेलं की मी आर्याला देईन असं म्हणजे माझं पहिलं डोक्यात माझ्या आर्या आला पण नंतर मी विचार केला अरे आर्याला दिली तर आर्या अशी उडवेल
साक्षीला देऊया. साक्षी स्वतःच जपेल आणि आर्याकडे तिला पण भिकारी ते मी देईन ते जपेल ना. सो क्लिअरली वी हॅव द विनर साक्षी, जिला मिळणार आहे माझं सगळ्यात जास्त आणि second मी आहे, second मी आहे. किती पॉइंट्स? 10. तुला 8. तू 10 कशी झाली? तुला 9. तुला तुला 6. सो क्लिअरली आर्या इज द लुझर. आर्या अजिबात ओळखत नाही, पण तिला माझं इंटरनॅशनल डेस्टिनेशन माहीत होतं, याबद्दल मी खूप जास्त खुश आहे. आणि ऑब्वियसली हा व्हिडिओ जस्ट एक मस्करी आणि एक फन पार्ट होता, पण माझं तुम्हाला सगळ्यांवर खूपच प्रेम आहे आणि खूप मजा आली आहे. आणि आय होप तुम्हाला आन्सर्स देताना आणि तुम्हाला आमची मजा बघताना मजा आली असेल. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, ते माझ्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला अजून काही शेवटी सांगायचं आहे? Like, share, and subscribe. थँक्यू.